माजगावच्या निरंकारीवर आलो आहेत. सध्या चहाचा दणका चालू आहे. आपण सध्या आलो आहेत आपल्या माजगावच्या महाविद्यालयात. बघू शकता आपलं महाविद्यालय कसं आहे, काय विषय. तर भावंडाचं इथं जरा झेरॉक्स वगैरे मारलेत. सध्या आपण जुन्या आठवणीत जरा रमलो आहेत. गावाकडचं असलं वातावरण म्हणजे हे असे आपले ओळखीचे माणसं महाविद्यालयात एंट्री मारलेले आहे. असे बघायचं माणसं की बघायचं कामच नाही. फुल ओके जे पब्लिक सध्या माजगावमध्ये आहेत आपण. तुम्ही ट्रॅफिक वगैरे बघू शकता गावाकडे. हे पण गावाकडे आल्यावर आपल्या हक्काच्या माणसासोबत आपलं कोणतंही काम असो, काय गाड्या बिड्या बघा 3-4 गाड्या लागल्यात. सगळे पोर सोबत एकच काम आहे. सोबत किती जण आले? 1 2 3 4 5 अजून 2 जण गाड्या गेलो. एकाच काम असो की दोघांचं काम असो, 10-12 जण सोबत असलेच पाहिजे. एकाचा पेपर असून कामानिमित्त आपल्या सोबत आले बघा. चाललेलं आहे फास्ट मध्ये. काय म्हणतो बाबा विषय काय आहे आता? चहाचा प्लॅन झालेला आहे. हे बघा गावाकडची असाल मजा. एका गाडीवर 4 जण, इकडे 3 जण. कसं आहे फुल मजा आहे, मस्ती गावाकडे असते. इथं कॉफी बी असते तर डायरेक्ट चहावर ताव असते. बघत राहतो कसं आहे. सध्या माजगावच्या निरंकारीवर आलो आहेत. सध्या चहाचा दणका चालू आहे. चहा वगैरे तुम्ही बघू शकतात. फुल असल गावरान तडका आहे चहाचा. चहा वगैरे भाई बनवत आहेत आणि आमची मंडळी इकडे आहे. आपले गावाकडे सचिन भाई मस्त चहा बनवणार आहे. एकदम तडका मारून चहा एकदम ओके. आता आपले सगळे भावंड आलेले चहा वगैरे प्यायला. ते काय सगळ्यांसोबत असल्यावर काय ते खायचं प्यायचं म्हणून होतंच. पण खायचं प्यायचं आपण प्लॅन नेक्स्ट टाइम करू. सध्या आता प्यायचा टाइम आहे. चहा वगैरे घेऊ दुपार. तिथं होती जागा पण तिथं आपलं कसं एन्जॉय होत नाही. एन्जॉय कसं पोरामध्येच होत असतोय. ते तुम्हाला सध्या माहिती. कसं काही चहा सर्व वगैरे केलेला आहे. मस्त चहा ताव मारायचं. सगळेजण खुश. फक्त ह्या एक व्यक्तीमुळं प्लॅन झालेला आहे. त्या कसा विषय एवढे जण लिंक लागली एकापासून. ते ड्रिंक वगैरे नाही. एक कशी भावना आहे चहाची, एक गावाकडचं तडका. कसं आहे या चहामुळं सगळे माणसं एकत्र येतात. कसं आहे पब्लिक एकत्र आली. हे कोणताही हा फील शहरात या कुठल्याही कॅफेमध्ये वगैरे भेटू शकत नाही. हे फक्त गावाकडचे एक अस्सल मज्जा एकत्र आपल्या आपुलके माणसासोबत भेटू शकते. गावाकडचं सध्या माजगाव हे गाव तुम्हाला नक्की आठवणीत राहू. हे आमच्या गावाकडची एक खास वजह आहे कारण डॅम आहे इथं आपला धरण. हे बघा पुढच्या ब्लॉग मी तुम्हाला त्या सीन दाखवतो. तुम्हाला स्टे ट्यून.